नमस्कार मुलांनो, कसे आहात रे सगळे। तर या व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधील प्रश्न क्रमांक 6 बघणार आहोत। या अगोदरचे प्रश्न क्रमांक 1 ते 5 याचे 2 व्हिडिओ मी बनवलेले आहेत आणि त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ठीक आहे। तर आता आपण 6व्या प्रश्नाला सुरुवात करूया। प्रश्न काय आहे बघा। तर आकृतीमध्ये जर रेषा Q समांतर रेषा R म्हणजे रेषा Q समांतर रेषा R, रेषा P ही त्यांची छेदिका म्हणजे ही रेषा P दिसते, ठीक आहे, ही त्यांची छेदिका असेल आणि A बरोबर 80 अंश, हा A दिसते तर त्याची किंमत समजा 80 अंश, तर F व G काढा। तर F आणि G याची किमती काढा असं त्यांनी विचारलेलं आहे। सोपा प्रश्न आहे, बघूया आता काय लिहायचं आहे उत्तरामध्ये। रेषा Q समांतर रेषा R व रेषा P ही त्यांची छेदिका आहे, हे त्यांनी आपल्याला ऑलरेडी उदाहरणामध्ये दिलेलं आहे, ते फक्त आहे असं लिहायचं, राईट। आता काय दिलं आहे बघा त्यांनी, कोन A बरोबर, आता हा जो कोन A आहे बरोबर, हा कोन A बरोबर कोन G म्हणजे हा दिला आहे बघा त्यांनी, हा कोन A बरोबर कोन G। तर ते दोन्ही बरोबर का आहेत, तर कारण ते बाह्य व्युत्क्रम कोणांच्या जोडा आहेत, बरोबर। व्युत्क्रम कोण आहेत पण ते कसले आहेत, तर ते बाह्य व्युत्क्रम कोण आहेत, म्हणजे कोन A म्हणजे हा एक कोन A आणि हा G, हे काय आहे तर ते परस्परांचे बाह्य व्युत्क्रम कोण आहेत आणि म्हणून कोन A बरोबर कोन G आहे असं आपण म्हणू शकतो। मग कोन A जर 80 अंश असेल तर डेफिनेटली G सुद्धा किती असेल रे, तर तो 80 अंशच येणार, बरोबर। इथपर्यंत तर समजलं। त्यानंतर आता पुढे बघूया आपण, कोन F अधिक कोन G। आता इथं बघूया कोन F आणि कोन G बरोबर। आता हे काय आहेत रे, तर ते रेषीय जोडीतील कोण आहेत, बरोबर। हे काय आहे तर ते रेषीय जोडीतील कोण आहेत आणि म्हणून आता आपल्याला कोन G ची तर व्हॅल्यू मिळाली आहे ती आहे 80। मग याच्यामध्ये आपण पुटअप करूया, कोन F अधिक कोन G बरोबर काय आहेत, हे रेषीय जोडीतील कोण आहेत आणि रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज किती असते, तर ती 180 अंश असते, बरोबर। आता कोन G ची आपण या ठिकाणी व्हॅल्यू पुटअप करूया, कोन F आहे तसाच येईल अधिक कोन G ची व्हॅल्यू आहे 80, ते आहे या ठिकाणी लिहिली, बरोबर 180 आहे तसंच। आता कोन F ची आपण व्हॅल्यू काढूया, 180 आहे तसेच 80 या ठिकाणी अधिक आहे, पलीकडे गेल्यानंतर तो काय होणार, त्याचं चिन्ह बदलणार म्हणजे ते होणार वजा। त्याच्यामुळे कोन F बरोबर 180 मधून 80 गेले राहिले किती, 100 अंश। त्याच्यामुळे कोन F हा किती आलेला आहे, 100 अंश आलेला आहे आणि म्हणून कोन F बरोबर 100 अंश आणि कोन G हा किती आलेला आहे, तर 80 अंश आलेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न क्रमांक 6 सोडवायचा होता। आता प्रश्न क्रमांक 7 बघूया काय आहे। आकृतीमध्ये जर रेषा AB समांतर रेषा CF आणि रेषा BC समांतर रेषा ED, तर सिद्ध करा की कोन ABC बरोबर कोन FDE। ओके, आता पहिल्यांदा आपण आकृती बघूया काय आहे। त्यांनी काय सांगितलं आहे, रेषा AB म्हणजे ही रेषा AB समांतर रेषा CF बरोबर, ही रेषा CF दिली आहे आणि रेषा EF हे त्यांनी काय दिलं आहे, समांतर दिलेला आहे। आणि रेषा BC म्हणजे रेषा ही रेषा BC समांतर रेषा ED। ओके, म्हणजे ह्या दोन रेषा एकमेकांना समांतर आणि ह्या दोन रेषा एकमेकांना समांतर आहेत असं त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांनी सिद्ध करायला सांगितलं आहे की कोन ABC म्हणजे हा कोन ABC बरोबर कोन FDE बरोबर कोन FDE, हा कोन आणि हा कोन हे एकत्र आहे म्हणजेच त्यांची व्हॅल्यू सेम आहे, ते बरोबर आहेत, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे, ठीक आहे। आता सिद्धतामध्ये काय लिहायचं आहे बघूया, सोपंच आहे हे पण। रेषा AB समांतर रेषा CF हे त्यांनी ऑलरेडी आपल्याला उदाहरणातच दिलेलं आहे आणि रेषा BC, आता ही दिसते तुम्हाला, ही रेषा BC ही त्यांची काय आहे, छेदिका आहे आणि म्हणून कोण, आता या ठिकाणी आता हे जे मी डायग्राम सेपरेट काढलेले आहे आणि म्हणून त्यांनी काय दिलं आहे बघा, कोन ABC म्हणजे या ठिकाणी बघा आता, म्हणून कोन या ठिकाणी B आहे, म्हणून कोन ABC म्हणजे हा कोन। ओके, कोन ABC बरोबर कोन BCD बरोबर कोन हा BC आणि D हा कोन आहे, बरोबर, हा कोन आणि हा कोन। ओके, ते काय बरोबर आहेत, कारण का तर ते व्युत्क्रम कोन, बरोबर, हा कोन आणि हा कोन बरोबर ते काय आहेत, ते परस्परांशी व्युत्क्रम कोण आहेत आणि म्हणून त्याला आपण काय करायचं आहे, इक्वेशन 1 देऊन टाकायचं। ओके, आता त्याचप्रमाणे काय करायचे बघा, रेषा BC म्हणजे कोणती रेषा, तर हीच रेषा BC आणि रेषा ED, रेषा BC समांतर रेषा ED, ठीक आहे, आणि व रेषा PF ही त्यांची छेदिका आहे। PF कोणती रे बा, तर बघा ही PF बरोबर, PF जी आहे ती त्यांची काय आहे, तर छेदिका आहे, बरोबर।
आता कोण BCD बरोबर कोण FDE. आता कोण BCD कुठं आहे बघा, तर हाच कोण BCD म्हणजे हा कोण, आणि बरोबर कोण FDE म्हणजे हा कोण FDE म्हणजे हा कोण. कळालं तुम्हाला? हे बघा कोण BCD आणि कोण FDE म्हणजे हे कोण. आता हे कोण काय झालं रे परस्परांचे, तर ते संगत कोण आहेत असे आपण म्हणू शकतो. सो त्यानुसार आपण त्याला आपण इक्वेशन नंबर 2 दिलं. ओके. आता म्हणून काय केलं, ते व्युत्क्रम कोणसुद्धा आपल्याला मिळतात, संगत कोणसुद्धा मिळतात, आणि म्हणून काय करायचं आहे, कोण ABC बरोबर कोण FDE आहे असं आपण म्हणू शकतो. बरोबर का, तर कारण 1 आणि 2 वरून 1 आणि 2 वरून काय झालं, तर कोण आता बघा कोण ABC बरोबर कोण BCD आलेला आहे कारण ते व्युत्क्रम कोण आहेत, आणि कोण BCD बरोबर कोण FDE आलेला आहे कारण का, तर ते संगत कोण आहेत, आणि म्हणून 1 आणि 2 वरून कोण ABC बरोबर कोण FDE आलेलं आहे, आणि तेच आपल्याला त्यांनी सिद्ध करायला सांगितलेलं आहे. ओके. तर अशा पद्धतीने ते सिद्ध करायचं होतं. आता प्रश्न 8वा बघा. आता 8वा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर मोठं आहे पण अवघड नाही आहे, त्यामुळे समजून घेतलं तर त्याचं उत्तर आपण लिहू शकतो. आता प्रश्न 8वा आहे, आकृतीमध्ये रेषा AB समांतर रेषा CD, रेषा AB समांतर रेषा CD व रेषा PS म्हणजे ही रेषा PS ही त्यांची छेदिका आहे. किरण QX म्हणजे हा किरण QX, किरण QY, किरण RX आणि किरण XR, किरण RY बरोबर. हे म्हणजे हे किरण जे आहेत ते त्यांनी सांगितलेलं आहेत. हे काय आहे, तर ते कोण दुभाजक आहेत. तर चौकोन QXRY हा आयत आहे हे दाखवा. आता आपल्याला साध्य करायचं आहे की चौकोन QXRY हा आयत आहे की नाही हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर आता बघा उत्तरामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, समजा कोण AQR बरोबर 2x. आता या ठिकाणी बघा AQR कुठं आहे बघा, तर या ठिकाणी आहे AQ आणि हा R बरोबर, म्हणजे हा कोण AQ आणि R बरोबर 2x का, तर या ठिकाणी x आहे आणि हा x आणि x 2x, त्याच्यामुळे आपण 2x घेऊ शकतो. कोण CRQ. आता CRQ कुठं आहे बघा, हा CR आणि Q म्हणजे हा कोण CR आणि Q, याची किंमत आहे 2y म्हणजे या ठिकाणी y आणि हा y, सो y आणि y 2y झाले. CRQ आहे 2y, आणि कोण BQR म्हणजे हा कोण, तो त्यांनी घेतला आहे 2m म्हणजे हा m आणि हा m = 2m, व कोण DRQ, कोण हा DR आणि हा Q DRQ तो किती आहे त्यांनी घेतला आहे, तर हा n आणि हा n = 2n बरोबर. सो त्याला आपण काय केलं, इक्वेशन 1 म्हणलं बरोबर. आता काय करायचं बघा, तर कोण AQR, कोण BQR, कोण CRQ आणि कोण DRQ यांचे अनुक्रमे किरण QX म्हणजे जसं की हा किरण QX, त्यानंतर किरण QY, किरण RX म्हणजे हा, आणि किरण QY हे काय आहेत रे, तर ते दुभाजक आहेत बरोबर. म्हणून 1 वरून आता या ठिकाणी नीट लक्ष द्यायचे, ह्या चारही पण स्टेप खूप महत्त्वाच्या आहेत. कोण AQX म्हणजे या ठिकाणी बघा कोण AQX म्हणजे हा कोण बरोबर = कोण RQX म्हणजे हा कोण आणि हा कोण बरोबर, म्हणजे हे दोन कोण आहेत बरोबर. ठीक आहे. आता = हाफ म्हणजे बरोबर 1/2 गुणिले 2x. आता बघा 2x म्हणजे काय आहे, आता 2x म्हणजे या ठिकाणी वरती बघा तुम्ही 2x जो आहे तो काय आहे, तर तो कोण AQR आहे. म्हणजे बघा कोण AQR म्हणजे कुठे, तर हा कोण AQ आणि R म्हणजे हा जो मोठा कोण आहे ना त्याच्या आतमधले हे दोन छोटे कोण आहेत बरोबर. म्हणजे याची जर व्हॅल्यू, या मोठ्या कोणाची व्हॅल्यू जर 2x असेल तर याची x असेल आणि याची x असेल बरोबर. 2x झाली बरोबर, आणि त्याच्यामुळे एकाची किंमत झाली ह्याची हाफ आणि ह्याची हाफ झाली बरोबर. हाफ आणि हाफ होते एक किंमत झाली त्याची बरोबर. म्हणजे हाफ आणि हाफ मिळून हा पूर्ण AQX झाला आहे असे आपण म्हणू शकतो. आणि म्हणून कोण AQX बरोबर कोण RQX बरोबर काय येईल रे, तर 1/2 1/2 गुणिले 2x. ते काय आहेत रे, 2x म्हणजेच AQRच्या काय आहेत रे, तर ते अर्धे आहेत. अर्धे म्हणजे हाफ आहेत. कळालं. हा एक मोठा आणि त्याच्यातला एक हा एक.
हा पूर्ण मोठा कोण आणि त्याच्यातला एक छोटा कोण म्हणजे तो काय झाला रे, हाफ झाला बरोबर. आणि हा पूर्ण मोठा कोण आणि त्याच्यातला हा एक छोटा कोण म्हणजे तो त्याचा हाफ झाला बरोबर. आणि म्हणून काय करायचं, म्हणून कोण AQX बरोबर कोण RQX या दोन्हींची किंमत सेम आहे ते बरोबर आहे म्हणून त्यासाठी. ओके बरोबर. ते काय आहेत रे, हाफ आहेत कोणाच्या तर 2x. 2x म्हणजे काय आहे तर ते AQX आहे. ठीक आहे. आता सॉल्व करायचं. या 2ला हा 2 गेला, 2 भागिले 2 गुणिले अपोजिट आहेत ते गेले, राहायला फक्त किती x. आणि म्हणून कोण AQXची व्हॅल्यूसुद्धा x आहे आणि कोण RQXची व्हॅल्यूसुद्धा किती आहे रे, तर ते xच आहे. त्याचप्रमाणे बाकीची तीनसुद्धा तुम्ही सोडवावं लागेल. म्हणजेच कसं तर कोण CRX. आता CRX कुठे आहे बघा या ठिकाणी. आता हा बघा CR आणि X म्हणजे हा बरोबर. कोण CRX बरोबर कोण QRX बरोबर कोण QR आणि X म्हणजे हा कोण आणि हा कोण. ठीक आहे. आता ह्याची प्रत्येकाची किंमत हाफ हाफ आहे पण ते कोणाचे आहेत बघा तर 2y. 2yची किंमत काय आहे तर 2yची किंमत आहे CRQ म्हणजे CRQ म्हणजे हा मोठा कोण आहे आणि या मोठ्या कोणाच्या आतमधले हे काय आहे, 2 छोटे कोण आहेत. ठीक आहे. आणि म्हणून त्याची व्हॅल्यू आपण कशी लिहायची, कोण CRX बरोबर कोण QRX म्हणजेच काय रे तर ते हाफ. 2yचे काय आहे ते प्रत्येकी हाफ आहेत बरोबर. आणि म्हणून तसंच या 2ला हा 2 गेला, राहिले किती फक्त y. आणि म्हणूनच कोण CRX इज इक्वल टू कोण QRX याची व्हॅल्यू आहे y. त्याचप्रमाणे हे 2 सुद्धा आपल्याला सॉल्व करायचे आहे. ओके. कोण BQR इज इक्वल टू कोण RQY. कोण BQY कुठं आहे बघा या ठिकाणी. तर हा कोण BQY कोण BQY म्हणजे हा छोटा कोण कोण BQY बरोबर कोण RQY. RQY कुठे तर हा कोण RQY म्हणजे हा कोण आणि हा कोण. आता हे दोन्ही पण हाफ कशाचे आहेत अँगलचे तर ते 2M. 2M म्हणजे काय आहे तर BQR म्हणजेच हा मोठा कोण BQ आणि R या मोठ्या कोणाचे हे 2 काय आहेत छोटे कोण आहेत बरोबर. त्याच्यामुळे हा प्रत्येकी याची व्हॅल्यू हाफ हाफ येणार आहे. ठीक आहे. मग त्याच्यामुळे हे दोन्ही कोण यांची व्हॅल्यू आहे हाफ इंटू 2M. 2M म्हणजे आपण मागाशीच मी तुम्हाला सांगितलं 2M म्हणजे BQR. सो या दोघांची किंमत हाफ इंटू 2M. 2 आणि 2 कॅन्सल राहिला M. सो कोण BQY इज इक्वल टू RQY याची किंमत आहे M. इक्वेशन नंबर 4 आपण दिलं. त्यानंतर तसं शेवटचं सुद्धा करायचं कोण DRY. आता कोण DRY कुठे आहे बघत राहा. कोण DRY म्हणजे हा कोण DRY बरोबर कोण QRY बरोबर कोण QR आणि Y म्हणजे हा कोण आणि हा कोण DRY. ठीक आहे. सॉरी QRY म्हणजे हा कोण आणि हा कोण. आता हे दोघांचे हे कोणाचे हाफ आहेत तर 2Nचे. 2N म्हणजे काय आहे या ठिकाणी तर DRQ म्हणजेच हा DRQ ह्या मोठ्या कोणाचे हे 2 छोटे कोण झाले राईट. हा मोठा कोण आहे त्यांच्यातले हे 2 कोण आणि म्हणून त्याची व्हॅल्यू लिहायची आपण कोण DRQ बरोबर कोण QRY म्हणजेच बरोबर काय आलं तर तो हाफ इंटू 2N. ह्या 2ला ह्या 2 गेले राहिला N. सो याची व्हॅल्यू किती आली N. याला इक्वेशन नंबर आपण 5 द्यायचं. आता रेषा AB समांतर रेषा CD व रेषा PAC त्यांची छेदिका हे आपल्याला आता त्या इक्वेशनमध्येच सांगितलेलं आहे बरोबर. आता पुढं काय करायचं बघा. कोण AQR अधिक कोण CRQ. आता AQR कुठं आहे बघा तर या ठिकाणी दिसेल तुम्हाला कोण AQR म्हणजे हा एक कोण AQR अधिक कोण CRQ. तर CRQ म्हणजे हा कोण CR आणि Q म्हणजे हा कोण आणि हा. तर हे काय आहेत रे हे काय आहे तर ते अंतरकोण आहेत परस्परांच्या अंतरकोण आहेत आणि अंतरकोणांच्या मापांची बेरीज किती असते तर 180 अंश असते. आणि म्हणून आपण आता काय लिहायचं AQR म्हणजेच काय आहे रे तर तो 2x आहे आणि CRQ म्हणजेच काय आहे तर तो 2y आहे आणि 180 आहे तसेच बरोबर. कारण 1 वरून आपण तिथं दिलेलं आहे की AQR आहे 2x आणि CRQ आहे 2y. सो आता काय करायचं याच्यामध्ये 2 आहेत इकडे पण 2 आहे इकडे पण 2 आहे. 2 काय करायचं आपल्याला कॉमन काढायचं आहे. 2 आणि 2 4 घ्यायचं नाही 2 आपल्याला कॉमन काढायचं आहे. म्हणजे तर या ठिकाणी ही स्टेप एक स्किप केली आहे मी तुम्हाला सांगते. म्हणजेच हे 2 x अधिक y आहे
असं त्यांनी केलं आहे आणि बरोबर काय आहे 180 अंश आहे. ठीक आहे. आणि आता काय केलं आहे, हे जे 2 आहेत ना हे गुणिले आहेत आणि या ठिकाणी आले की ते भागिले होतात. 180 आणि 2 किती आले तर ते 90. म्हणजेच x अधिक y किती आला रे 90 अंश आला. आता ह्या ठिकाणी लिहिले बघा दोन्ही बाजूने 2ला भागून. म्हणजेच असंच करायचं. हे तुम्ही या ठिकाणी जरी 2 लिहिले किंवा असे जरी 2 केले तरी सुद्धा चालेल, किंवा नाही कळलं तर हे 2 गुणिले आहे त्या ठिकाणी भागिले आले की काय होतं डायरेक्टली x अधिक y बरोबर 90 अंश होतं. असंही लिहिलं तरी चालेल. तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं तुम्ही ते करा. सो x अधिक y किती आलेला आहे तर 90 अंश आलेला आहे. आता कोण RQX अधिक कोण QRX बरोबर आहे 90 अंश. 90 अंश कसं आपण काढलं तर ते आपण 2 आणि 3 वरून सॉल्व केलेलं आहे की ते 90 अंश कसं आलं ते. ठीक आहे. आणि आता याला आपण द्यायचं आहे इक्वेशन नंबर 6. आता काय करायचं आहे, त्रिकोण QXR मध्ये, आता त्रिकोण QXR कुठं आहे बघा, तर त्रिकोण QX आणि R हा त्रिकोण दिसतोय याच्यामध्ये बघा. त्रिकोण QX आणि R याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. तर त्या काय आहे कोण QXR अधिक कोण RXQ अधिक कोण RQX अधिक कोण RQX आणि अधिक कोण QRX म्हणजे हाच अधिक कोण QRX. तर त्यांची बेरीज किती आहे रे 180 अंश. कशावरून धरायची, कारण त्रिकोणांच्या कोणांच्या मापांची बेरीज. कारण त्रिकोणांच्या कोणांच्या मापांची बेरीज किती असते तर ती 180 अंश आहे. आणि म्हणून आता आपण काय करायचं बघा, म्हणून कोण QXR आहे तसंच लिहायचं प्लस RQX आणि RQY यांची व्हॅल्यू किती आहे तर ती 90 अंश आहे. 90 अंश आहे कारण का तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता RQX या ठिकाणी दिसते कोण RQX आणि अधिक QRX ह्याची मिळून किंमत आहे 90 अंश. त्याच्यामुळे याच्याबद्दल 90 अंश आपण या ठिकाणी लिहिला. RQX आणि QRX याच्याबद्दल आपण लिहिलं 90 अंश बरोबर हे 180 अंश आहेत तसंच. आणि आता कोण QXRची किंमत किती आली बघा 90 या ठिकाणी अधिकमध्ये आहे तिकडे गेले की वजा. सो 180 मधून 90 गेले राहिले किती 90 आणि म्हणून कोण QXR आला आहे 90 अंश. याला आपण इक्वेशन नंबर 7 देऊन टाकायचं. त्याचप्रमाणे आपल्याला काय साध्य करता येईल रे की कोण QYR हा सुद्धा 90 अंश येईल. म्हणजेच कोणता रे QYR म्हणजेच हा बघा कोण QYR हा सुद्धा त्याचप्रमाणे सिद्ध केला. जसं आपण हा कोण सिद्ध केला तसं आपण हा त्रिकोण सिद्ध केला तसंच आपण तो सुद्धा त्रिकोण सिद्ध करू शकतो. ठीक आहे. तो सुद्धा किती येईल 90 अंशच येईल. आता कोण AQR आता कुठं आहे बघा कोण AQR हा दिसतोय तुम्हाला कोण AQ आणि R हा अधिक कोण BQR अधिक कोण BQR म्हणजे हा एक कोण आणि हा एक कोण. तर त्यांची बेरीज आहे 180 अंश. का तर ते रेषीय जोडीतील कोण आहेत बरोबर आहे. ही एक रेषा कॉमन, हा एक कोण आणि हा एक कोण. का तर ते रेषीय जोडीतील कोण आहेत आणि रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज किती असते तर ते 180 अंश असते. आता कोण AQR किती आहे रे सुरुवातीलाच माहिती आहे तो 2x आहे अधिक कोण BQR आहे 2m आणि 180 आहे तसंच. सो 2 आणि 2 हे आपण एकदा कॉमन काढायचं. x आणि m 2 आहे ते या ठिकाणी गेले किती भागिले होणार 180 भागिले 2 किती 90. सो x अधिक m किती आला तर तो 90 अंश आलेला आहे. आता कोण RQX अधिक कोण RQY हा किती आहे 90 अंश. कारण काय तर 1 आणि 4 वरून तुम्ही आता पाठीमागं बघा आहे की हे 1 आणि 4 वरून काय आहे ते तुम्हाला कळेल. आता याला द्यायचं इक्वेशन नंबर 9. ठीक आहे. पण कोण RQX अधिक कोण RQY हे काय आहे रे तर कोण XQY. आता XQY कुठं आहे बघा कोण XQY दिसते हे कोण XQ आणि Y म्हणजे हा एक कोण झाला तर ठीक आहे. म्हणजे कोण XQY म्हणजेच काय आहे रे ते RQX म्हणजे हा बघा कोण RQX आहे आणि कोण RQY आहे. ठीक आहे. कारण का तर ते कोणांच्या मापांचे बेरजेचे गृहीतक. कारण आहे कोणांच्या मापांच्या बेरजेचे गृहीतक. आणि म्हणून कोण XQY बरोबर काय आहे रे 90 अंश. कशावरून तर 9 आणि 10 वरून. सो याला आपण दिला आता इक्वेशन नंबर 11. आता आपल्याला त्याचप्रमाणे काय सिद्ध करता येईल रे की कोण XRY हा सुद्धा काय रे 90 अंश आहे. हे सुद्धा आपल्याला सिद्ध करता येईल. तुम्ही या ठिकाणी डायग्राम बघा. आता 7, 8, 11 व 12 वरून आपण काय सिद्ध झालं बघा तर
चौकोन QXRY या चौकोनाचे प्रत्येक कोण ह्या काटकोन आहे. म्हणजे आता या ठिकाणी बघा कोण XQY 90 अंश आलेला आहे, कोण XRY हा सुद्धा 90 अंश आलेला आहे. त्यानंतर आता आपण बघू शकतो बघा इकडे या ठिकाणी पण बघा तुम्ही ह्या दोघांची बेरीज पण 90 अंश आलेला आहे. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 90 अंश म्हणजे सगळं तुम्हाला या ठिकाणी 90 अंश दिसलेला आहे. आणि म्हणून याच्यावरून आपण काय म्हणू शकतो, म्हणजेच 7, 8, 11 आणि 12वरून आपण काय म्हणू शकतो रे की त्रिचौकोन QXRY या चौकोनाचा प्रत्येक कोण हा काटकोन आहे हे सिद्ध होते. आणि म्हणून चौकोन QXRY हा काय आहे तर तो आयत आहे असं काय होते ते सिद्ध होतं. सो थोडंसं प्रश्नाचं उत्तर थोडंसं मोठं होतं, पण प्रत्येक वेळेस जर डायग्राम समोर ठेवली तर ते हा प्रश्न सॉल्व्ह होतो. अवघड नाही आहे तसा, फक्त की खूप मोठा आहे. सो आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुम्ही तुमच्या फ्रेंड्समध्ये फॉरवर्ड करायला किंवा शेअर करायला विसरू नका. आपल्या चॅनल आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन टेक केअर, बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.